शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं वावर इज पॉवर या युट्यूब चॅनेलवरती खरं तर स्वागत. आपण विचार करत असाल एवढ्या दिवस वावर इज पॉवर नेमकं कुठे गायब झालं होतं. वावर कधीच गायब होत नाही, वावरातली पॉवर कधी गायब होत नाही. कदाचित आपल्या व्हिडिओमध्ये थोडा गॅप पडला असेल. आता वावरातल्या पॉवरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये गॅप नेमका का पडतो, तर त्याचं एक कारण आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्येच म्हणजे पेरणीला एक बैल आहे, दुसरा बैल नाही, कुरी आहे, कुरी धरायला माणूस नाही, कोळप्याला आज सगळी जुपी झालेली आहे, तोपर्यंत पावसाचं नियोजन झालंय, म्हणजे शेतकऱ्याच्या घरात एक आहे तर एक नाही. तर हीच परिस्थिती काहीशी माझ्या बाबतीत झाली. काही तांत्रिक अडचणी आल्या, बाकीच्या कामाच्या सगळ्या व्यापात मी व्हिडिओ करायचं राहून गेलो. पण म्हटलं वावरीत पॉवरवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आपण भेटलं पाहिजे. आणि भेटण्याचं आज कारण एक असं आहे की 2 दिवसांपूर्वीच UPSCचा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगचा निकाल लागला आणि वावरातली खरी पॉवर ही अख्ख्या भारताला कळली बरं का. जेवढे कोण सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये मोस्टली आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये मी सांगतो, बहुसंख्य जेवढे कोण सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये सगळी शेतकऱ्यांची पोर आहेत. वावरातली खरी पॉवर हे आपल्याला तिथं बघायला मिळते. पण आजचा माझा व्हिडिओ मूळचा तो नाहीये. मी व्हिडिओ कदाचित आपण त्याच्या अनुषंगाने विचार केला नसेल असा व्हिडिओ आज मी करतो. कधीच विचार केला नसेल त्या अनुषंगाने. फक्त शेतकरी बांधवांनी नव्हे तर अगदी मिडल क्लास म्हणवल्या जाणाऱ्या त्या वर्गानं, अगदी नोकरदार असलेल्यांनी आणि स्वतःला फार बुद्धिवंत समजणाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीवरती विचार केला नसेल त्याच्या बाबतीत मी बोलतो. बातमी अशी येते पेपरला, एक शेतकऱ्याचा पोरगा बनला IAS. बातमी अशी येते दुसऱ्याच्या शेतात रोज काबाड कष्ट करणाऱ्या एका शेतकरी आईबापाचा मुलगा झाला IPS. बातमी अशी येते की एका रिक्षा चालकाचा मुलगा झाला IAS. आता या बातम्या बघा एका बाजूला. आता मी बातम्यांचा ट्रेंड बदलून दाखवतो. अशी बातमी तुम्ही कधी वाचली आहे का बघा. 100% खात्रीने सांगतो अशी बातमी वाचली नसणार आणि ती बातमी पेपरला कधी येत नाही. बातमी काय बघा, एका कलेक्टरनं कलेक्टर पदाचा राजीनामा दिला आणि ते गावाकडे येऊन शेती करायला लागला. एका IPS अधिकाऱ्यानं त्याचं IPS पद सोडलं आणि त्यानं 10 एकर बागायत शेती करायला सुरुवात केली. ऐकलंय का कधी? नाही ऐकलं. कारण ही बातमी फारशी मोठी वाटत नाही. त्या माणसाला आपण नावं ठेवतो. म्हणजे माझ्या जवळचे असे 2-3 लोक आहेत जे शासकीय सर्व्हिसमधनं बाहेर आले आणि ते गावाकडे शेती करायला लागले आणि लोक त्यांना नावाला ठेवायला लागले. काही लेखा चांगलं सोडून दिलं, हातचं सोडून पळत्याचा मागे लागलाय. तर हे का झाले बघा, तुम्ही बारकाईने बघा. फॉरेनमध्ये अशा काही कंट्री आहेत जे वर्क कल्चर डेव्हलप झालं पाहिजे असं म्हणतात, म्हणजे कार्य संस्कृती विकसित झाली पाहिजे. थोडं तुम्हाला कळायला अवघड जात असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की शेतकऱ्याला काही किंमत आहे का नाही सांगा. म्हणजे शेतकऱ्याचा पोरगा IAS झाला इथपर्यंत ठीक आहे, पण शेतकरी आणि शेती फाटकीच आहे. त्या फाटक्या अवस्थेत तो आता IAS झाला म्हणजे IAS पोस्ट फार मोठी आहे, शेतकरी पोस्ट फार मोठी नाही. म्हणून शेतीतनं तिथपर्यंत गेला तर त्याला मान सन्मान. आता मला सांगा, एखादा आमचा मुलगा कुणी शेतीतला जर तलाठी झाला, पोलीस भरती झाला तर गुलालाची उधळण केली जाते, भव्य मिरवणुका काढल्या जातात. काही ठिकाणी तर मी असं ऐकलं की हत्तीवरनं अक्षरशः साखर वाटली जाते. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमदार झाल्यानंतरही तेच, राजकारण्यांचं सुद्धा तेच आहे ना. साधा ग्रामपंचायत सदस्य झाला तरी गुलाल उधळून सगळं केलं जातं. आता मला एक सांगा, एखाद्या शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतामध्ये 1 एकरात 120 टन ऊसाचं उत्पादन काढलं म्हणून त्या शेतकऱ्याची त्याच्या गावाच्या वेशीवरनं त्याच्या अगदी गावापर्यंत एक भव्य मिरवणूक काढली, हत्तीवरनं साखर वाटली. कुठं ऐकलंय का? ग्लॅमर कशाला द्यायचं असतं? द्या ना ग्लॅमर, सगळ्या गोष्टीला द्या. म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट एखाद्या उद्ध्वस्त आयुष्यातनं जर होत असेल तर निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे, सलाम आहे. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य होताय, लोकांनी निवडून दिले, तीच लोक तुमचा सत्कार करतायत, गुलाल उधळतायत, चांगली गोष्ट आहे. ते मनापासून तुमचा सन्मान करतायत. पण शेतकऱ्याचा सन्मान कोण करणार आहे? शेतमजूर असलेल्याचा सन्मान कोण करणार आहे? फाटक्या अवस्थेत जो उभा राहतोय, छातीची ढाल करून संकटांशी जो लढतोय, झुंजतोय, त्याचा सत्कार कोण करणार? त्याच्या विषयाला ज्यावेळी ग्लॅमर येईल, एखाद्या शेतकऱ्यानं अर्धा एकरात द्राक्षाचं उत्पादन 6 लाख रुपयाचं घेतलं तर कौतुकाची बाब आहे. त्याचा सत्कार कोण करणार? त्याचा सत्कार करायला पाहिजे, त्याचीही भव्य मिरवणूक निघायला पाहिजे, त्याच्याही सत्काराच्या वेळी हलगे वाजायला पाहिजे, त्याच्याही सत्काराच्या वेळी भव्य असा डॉल्बी DJ सगळं वाजायला पाहिजे, त्याला खांद्यावरती घेऊन कुणीतरी नाचलं पाहिजे, त्याच्यावरती गुलाल कुणीतरी उधळला पाहिजे. त्यावेळी शेतकऱ्याला कळल की बाबा आपण शेतकरी असल्याची फार मोठी गोष्ट आहे. अनेक बाकीच्या शेतीमध्ये राबणाऱ्या लोकांना सुद्धा वाटेल अरे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा माझी भव्य मिरवणूक निघाली पाहिजे. हे कधी वाटू शकतं माहित आहे का? ज्यावेळी त्या क्षेत्राला, त्या गोष्टीला तुम्ही महत्व द्याल, त्याचं कौतुक कराल, त्यावेळी ते शक्य आहे. पण दुर्दैवाने आम्ही ते महत्व देत नाही. त्यांना महत्व दिलं पाहिजे. शेतकरी असणे फार मोठी गोष्ट आहे, ते आम्ही दाखवून दिलं पाहिजे. एखादा म्हणतो ना की माझा पोरगा कलेक्टर आहे, माझा पोरगा तलाठी आहे,
त्याच्यामध्ये जेवढा अभिमान आहे तेवढे येणाऱ्या काळात माझा पोरगा शेतकरी आहे असं म्हटल्यानंतर त्याच्यात अभिमान वाटला पाहिजे. एवढी ताकद आपण या पदामध्ये निर्माण करूया. आणि ते बांधवांनो तुमच्या माझ्या हातात आहे. फक्त शेतकऱ्यांच्या नव्हे, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या हातात आहे. तुम्ही महत्व द्या त्या गोष्टीला, महत्व द्या. नाहीतर चप्पल काचेत विकायचं आणि भाजी रस्त्यावर विकायची ही अवस्था आता सगळीकडे देशामध्ये आहे. त्या भाजीलाही किंमत आहे, ती खातो आपण. त्याला कुठेतरी आपण काचेमध्ये ठेवता येईल का बघूया. त्याच्यासाठी काही मॉल संस्कृती उभा करता येईल का, या अनुषंगानं मला वाटतं विचार झाला पाहिजे. तो राजकारणी करतील हे आपण डोक्यात ठेवू, पण मला असं वाटतं की त्यांना थोडं महत्व द्यायला चालू करूया. तेव्हा शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? माझं कुणावर टीका वगैरे असला काही विषय नाही. सगळ्यांचं कौतुक जगात झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यातल्या त्यात खास करून शेतकऱ्याचं, शेतमजुराचं कौतुक झालं पाहिजे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ केलाय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. मी निश्चितपणाने वेगळा विषय मांडलाय, थोडंसं पठडीच्या बाहेर जाऊन. त्यामुळे तुमचं मत कळवा मला. आणि अजूनही आपल्या वावर इज पॉवर या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.